हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला खूपच एक युनिक रेसिपी बनवून दाखवणार आहे, पालकाची. ही रेसिपी बनवताना बघून तुम्हाला कळणार नाही की किती टेस्टी आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः बनवणार नाही. म्हणून एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. यासाठी मी एक गड्डी पालकाला चांगले कापून धुवून घेतले आणि इथे मी घेतले 2 वांगे, थोडे मोठे साईजचे देसी वांगे घेतले आणि धुवून कापून घेते. आता कापून डायरेक्टली आपण प्रेशर कुकर मध्ये घालू आणि जर तुम्हाला थोडासा उशीर होत असेल तर पाण्यात घालून ठेवा. आता बघा मी छोटासा एक प्रेशर कुकर घेतले आणि वांग घालून घेते. वांग घातल्यानंतर थोडासा मीठ घालायचे आहे, थोडासा, जास्त नाही. आणि त्यानंतर पालक घालायचे. पालक मी आताच धुवून घेतले म्हणून थोडाफार पाणी आहे. एवढं पाणी असलं तरी काय हरकत नाही, एवढ्या पाण्यासोबतच घालायचे आपल्याला आणि एक्स्ट्रा कोणतेही पाण्याची गरज नाहीये. मी दाबून भरते, काही हरकत नाही, कारण शिजल्यानंतर खूपच कमी होईल क्वांटिटी. आता झाकण लावून मीडियम हीटवर 2 शिट्या काढून घ्यायची. आता चला प्रेशर कुकर ठेवते कुक करायला आणि तोपर्यंत अजून काय काय लागते ते मी तुम्हाला दाखवते. येथे बघा एक मीडियम साईजचे टोमॅटो घेतले बारीक चिरून आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि 7 ते 8 पाकळे लसूण घेतले आणि चवीपुरती थोडीशी हिरवी मिरची घेतली, बारीक चिरून घेतले सगळं काही. आणि यासोबत जर तुम्हाला वाटलं तर थोडीशी फ्रेश कोथिंबीर पण कापून घ्या, पण मी नाही वापरणार, मी स्किप करणार आहे. आता घरात कोथिंबीर आहे तरी मी नाही वापरणार, का मी तुम्हाला नंतर सांगते. आणि तोपर्यंत बघा इथे आपला वांग आणि पालक चांगले शिजलेली आहे. 2 शिट्या काढून घेतले मी. इथे बघा क्वांटिटी किती कमी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि सगळं दांडबिंड सगळं खूप छान शिजलेली आहे. नॉर्मली पण शिजते, पण ही रेसिपीसाठी प्रेशर कुक करणं खूपच गरजेचं आहे, म्हणून प्रेशर कुक नक्की करा. आता चला मेन प्रोसेस साठी म्हणजे कढाईकडे थोडा तेल घालून घेऊया आणि तेल थोडं गरम होऊ देऊया. तेल कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार, काही हरकत नाही. आता मी घालते अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून मोहरी. अजून काही घालायची गरज नाहीये, जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं हिंग पण घालू शकता, पण मी नाही घालत आता. आता जिरे आणि मोहरी छान तडतडली आहे, त्यानंतर मी लसूण घालते. लसूण घातल्यानंतर लगेच आपल्याला कांदे पण घालायचे आहे. खूप जास्त वेट नाही करायचे, 5 ते 6 सेकंडसाठी वेट करायचे आणि लगेच आपल्याला कांदे घालून घ्यायचे, म्हणजे लसूण अजिबात जळला नाही पाहिजे. आता कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन करून फ्राय करायचा. हीट मीडियम वरती आहे. आता बघा कांद्याचा कलर ब्राऊन व्हायची सुरुवात झालेली आहे. आता चला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून घेऊया. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला मीठ आणि हळद पण घालायचे आहे. मीठ आपण प्रेशर कुकर मध्ये पण घातला होता, ते लक्षात ठेवायचे. आणि चवीपुरती मीठ घालायचे आणि थोडासा हळद पावडर. मी अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घेतले. आता बघा मी टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेला आहे, मॅश होते छान. आता ते मिक्सचर आपल्याला घालून घ्यायचे, म्हणजे पालक आणि वांग्याचं मिक्सचर, शिजलेलं मिक्सचर. आणि थोडासा पाणी पण निघलेलं आहे बघू शकता, ते पाणी सोबतच घालायचं आहे, पाणी फेकायचं नाहीये. पाणी पण घालून घ्यायचं. आता छान मिक्स करायचे आणि असं हलवत पाणी सुकवून घ्यायचे. हीट मीडियम नाहीतर मीडियम टू हाय करू शकता. जर हाय केले तर लगातार हलवत राहायचं आणि मीडियम केले तर कधी कधी हलवलं तरी चालेल, म्हणजे थोड्या वेळाने हलवून घ्यायचे, खाली जळू नाही द्यायचे. आता बघा मित्रांनो पाणी चांगले सुकलेलं आहे, अजून सुकवायची काही गरज नाहीये, आता तयार झालेलं आहे. आता शेवटीला तुम्हाला जर वाटलं तर थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालू शकता. मी कोथिंबीर घालून पण बघितले आणि न घालता बनवून पण बघितले. मला वाटतं की कोथिंबीर घातल्यावर ही भाजीची ऍक्च्युअल टेस्ट थोडासा कमी होते, म्हणून मी नाही घालत. पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घालू शकता, चांगलेच लागणार. आता ही भाजी तुम्ही भातासोबत पण सर्व करू शकता आणि भाकरी चपाती सोबत पण सर्व करू शकता. खूपच यम्मी लागते खायला.